संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावलाय। सप्टेंबरमध्ये मोदी 75 वर्षांचे होत आहेत असं राऊत म्हणाले आणि मोदींनी 75 वर्षांनंतर राजकारणातून निवृत्तीचा नियम केलेला आहे, त्यामुळे मोदींनी निवृत्त व्हायला हवं असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर त्यांनीच बनवलेल्या नियमाप्रमाणे मोदींनी राजकारणातून निवृत्त व्हावं असं राऊत म्हणाले। संजय राऊत यांनी केजरीवालांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे, पण त्याआधीच म्हणजे मोदींना 4 जून नंतर घरी जावं लागेल, जनता त्यांना रिटायर करेल असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर केजरीवाल यांनी कालच्या सभेमध्ये पंतप्रधान मोदी हे 75 वर्षांचे झाल्यानंतर ते पंतप्रधान पदावर बसणार नाही, तर ते आता मत मागतायत। अमित शहांना पंतप्रधान बनवण्यासाठी असा हल्लाबोल केला होता। या वक्तव्याचं संजय राऊत यांनी समर्थन केल्याचं पाहायला मिळत आहे। मोदींनी जो नियम बनवलेला आहे 75 वर्षांनंतर निवृत्तीचा, त्याप्रमाणे मोदींनी निवृत्त व्हायला हवं 75 वर्षांनंतर, पण त्याआधीच म्हणजे 4 जूनला जनता त्यांना रिटायर करेल असं राऊत म्हणाले। मैं बीजेपी से पूछता हूं, आपका प्रधानमंत्री कौन होगा? आप लोग सोच रहे होंगे केजरीवाल क्या बात कर रहा है, मोदी जी होंगे। नहीं, मोदी जी अगले साल 17 सितंबर को 75 साल के हो रहे हैं। बीजेपी के अंदर मोदी जी ने 2014 में मोदी जी ने खुद ने रूल बनाया था कि बीजेपी के अंदर जो भी 75 साल का होगा उसको रिटायर कर दिया जाएगा। नरेंद्र मोदीने एक नियम केलाय, 75 वर्ष ज्यांना झाले त्यांनी राजकारणात राहायचं नाही। सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदींना 75 वर्ष होत आहेत, त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना दूर व्हावं लागलं। ही बुडली गोष्ट आहे, पण त्याच्या आधी मी म्हणतो 4 जूनला नरेंद्र मोदी निवडणूक हारतायत, तेव्हा अमित शहा नरेंद्र मोदी यांनी किती प्रयत्न केले तरी ते सत्तेवरच येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।